महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यासाठी पृथ्वीराज चव्हाणांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन, जिंकलेल्या जागा त्याच पक्षांकडे राहणार, सूत्रांची माहिती। आम्हाला डिवचणाऱ्या उद्धव ठाकरेंवरच आता दिल्ली दरबारी जायची वेळ, ठाकरेंची दिल्लीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी याचना, सुधीर मुनगंटीवारांचा ठाकरेंना टोला। उद्धव ठाकरेंनी दिल्लीमध्ये घेतली केजरीवालांची भेट, दोन्ही नेत्यांची जवळपास 1.5 तास चर्चा। आप खासदार संजय सिंग, राघव चड्ढा देखील उपस्थित। कांदा प्रश्नी महाविकास आघाडीच्या खासदारांचं दिल्लीमध्ये आंदोलन, तर गळ्यात कांद्याच्या माळा घालून संसदेबाहेर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी। नागपुरातही युवक काँग्रेसचं आंदोलन, नागपूर वर्धा मार्गावरील खड्ड्यांविरोधात काँग्रेस आक्रमक, टाळ मृदुंग वाजवत प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न। पुण्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं आंदोलन, सिंहगड रोडवरील पूल खुला करण्याची मागणी, वाहतूक कोंडी होत असल्यामुळे कार्यकर्तेही आक्रमक। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत 13 ऑगस्टला सुप्रीम कोर्टात सुनावणीची शक्यता, निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची याचिका। रोजगार योजनेच्या नावानं महाडमध्ये महिलांची फसवणूक, पोलीस कारवाई करत नसल्याच्या तक्रारदार महिलांचा आरोप। एआयमुळे डेल कंपनीकडनं 10% नोकर कपात, तर 12,500 कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा। मध्य रेल्वेची 4 महिन्यांमध्ये 91.88 लाखांची दंड वसुली, एप्रिल ते जुलै या 4 महिन्यांमध्ये 28,465 प्रवाशांचा फर्स्ट क्लासमधनं विना तिकीट प्रवास। पुण्यामध्ये एकाच दिवशी आढळले झिकाचे 7 नवे रुग्ण, तर 6 गर्भवती महिलांचा यामध्ये समावेश, पूरस्थितीनंतर झिकाच्या रुग्णसंख्येत वाढ। बांगलादेशात हंगामी मोहम्मद सरकारचा आता आज शपथविधी, युनुस यांचं हिंसाचारापासून दूर राहण्याचं जनतेला आवाहन। बांगलादेशातल्या हिंसाचारामुळे भारतातनं होणारी निर्यातही ठप्प, कापूस, कांदा, सोयाबीन, टोमॅटो, भाजीपाला आणि फळांना याचा फटका, निर्यातदार आणि उत्पादकही चिंतेत। पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरल्यानंतर आता विनेश फोगाटकडून क्रीडा न्यायालयामध्ये अपील, अंतिम निर्णय देण्यासाठी सीएसनं गुरुवारपर्यंतचा वेळ मागितला। तर गोल्डन बॉय नीरज चोप्राकडे आज तमाम भारतीयांच्या नजरा, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये देशाला सुवर्ण पदकाची आता अपेक्षा।